पाहुणं कट सुटलाय बघून तोंडाला पाणी सुटलं बघा. पाहुणं दिसतंय जोरात आता काला केल्याशिवाय मला आता धुळाच आहे आता काय काला करून खातो बाजरीची भाकरी. नियोजन तुम्ही टॉप केलंय. होय. आता आलाय तर जेवूनच जावा. सगळं तुमची टेस्ट. हळद हळद मीठ लावून लावलंय घेतलं का की त्याला आता? आणि यात तेल टाकलं का आता आता तेल टाकलंय. आता त्यात ती चिकन टाकायचं तेलात. शिजाय का? पाहुणं हे मेन फायदा आहे का? होय. आहे ना. म्हणजे कसं एवढं उन्हाळा पावसाळा तुम्ही सुसून एवढं करताय म्हणजे लाईट बिल हे फप्तात हे राहताय. हो कोपतातच राहील. सवय झाली. सवय झालेली आहे ना. काय काय टाकलं या मसाल्यात? यात खोबरं, जिरं, लसूण, कोथिंबीर. असं उकळी नसते ना, मिक्सर हे रानात असंच करायचं असतं. होय, मग तेच साधं आपलं एक नंबर हे लागतं. चवीला लागतं. मसाला केलाय तुम्ही. आता तुमचा घरगुती साधा मसाला टाकणार आहे काय? हा घरगुती. पाहुणं वास तर सुटलाय. वास येणारच किती आता. मसाला हे तुमचं एकदम घरगुती साधा आहे. ते इकत नाही काय नाही नाही इकडचं नाही सगळं. सगळं ओरिजिनल. पाहुणं कट सुटलाय बघून तोंडाला पाणी सुटलं बघा. पाहुणं नुकतावर रसा कट झणझणीत निघालाय. होय. म्हणजे आपलं लय अहो गावठी मसाला आहे. गावठी लय भारी केलंय तुम्ही. हा. हे काय टाकताय त्यात? कशाचं पीठ आहे? ही बाजरीचं पीठ आहे. ह्यात पाणी ओतून थोडं कालवणात टाकलं का घट्ट येतं कालवण. घट्ट होतो का? लय फरक पडतो कालवण. हा फरक पडतो. तो हे घ्यायचं कालवण आणि नंतर मग असं वतायचं. पण दिसतंय जोरात आता काला केल्याशिवाय मला आता धुळाच आहे आता काय काला करून खातो बाजरीची भाकरी. नियोजन तुम्ही टॉप केलंय. होय.